तुमच्या सगळ्यांचे खरं तर मी खूप मनापासून आभार मानतो की माझ्या राक्षस या मूव्हीचा टीजर तुम्ही पाहिला आणि खूप मनापासून सपोर्ट केला. थँक्यू सो मच. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मोरया सुतार ह्याच्या आधी कधी विलनच्या भूमिकेत दिसला नाही आणि अचानक राक्षस चित्रपटात कसं काय दिसला. तर मित्रांनो, इंस्टाग्रामवरती माझ्या रील्स पाहिल्या रोहित भोसले यांनी आणि त्यांनी मला राक्षस या चित्रपटाची ऑफर दिली. मित्रांनो, खरं तर मला खूप छान वाटलं की आयुष्यात अशी संधी पहिल्यांदाच नाही तर दुसरी वेळ आहे ही माझी. मला पहिली संधी आली ती पाखरा आझाद केलं तुला या गाण्यामध्ये विलनच्या रोलसाठी. माझ्या मित्राचंच गाणं आहे विघ्नेश सावंत यांचं. पण त्यावेळेस मी म्हटलं की यार निगेटिव्ह रोल मी नाही करत, पाहुणे रावळे काहीतरी म्हणतील म्हणून. आणि त्याच्यानंतर मलासुद्धा वाटलं नव्हतं की आयुष्यात ते गाणं एवढं पॉप्युलर होईल किंवा फेमस होईल. आणि नंतरनं देवाने मला कदाचित हा दुसरा चान्स दिला. मग मी म्हटलं की यार स्टोरी पण खूप छान आहे आणि ह्याच्यातून आपल्या कॅरेक्टरची 100% अशी पब्लिसिटी होईल. म्हणून मित्रांनो, खरं तर मी राक्षस हा प्रोजेक्ट निवडला. आणि खरं तर त्याचे डायरेक्टर आर्यन भोसले यांचं पण मी खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी मला राक्षस या मूव्हीसाठी ऑफर दिली म्हणून. मित्रांनो, जसा तुम्ही टीजरला सपोर्ट केला तसाच ट्रेलरला पण सपोर्ट करा, एवढीच माझी इच्छा आहे. जय शंकर.